नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा मुलांनो, आपला एक एक पाठ संपतोय किंवा पद्य काय असेल, कविता असेल संपते. तुम्ही अभ्यास करत राहा, ठीक आहे. ज्या पाठाखालच्या कृती आहेत, पाठ झाल्यानंतर ज्या खाली धड्याच्या खाली स्वाध्याय कृती आहे त्या सोडवा. कारण आपला हा सिलॅबस कशा पद्धतीनं पुढं सरकतोय बघा, ठीक आहे. म्हणजे हा अभ्यासक्रम ज्या वेळेला माझा शिकवून समजेल त्याच वेळेला तुमचा अभ्यास करूनसुद्धा झाला पाहिजे. म्हणजे शाळा कॉलेज आपले पुन्हा सुरू होईपर्यंत कदाचित तुमचा म्हणजे अभ्यास झालेला असणार आहे ह्या विषयाचा. बघा म्हणजे मुलांनो, एक तुम्हाला वेगळाच आत्मविश्वास येईल आणि आणखीन तिथून पुढचे दिवस पुन्हा ते विषय म्हणजे आपला हा विषय पुन्हा करायला वेळ मिळेल. मग तुम्हाला चांगलेच मार्क्स मिळणार आहेत. त्यामुळे वेळ घालवू नका मुलांनो, ठीक आहे. आज बघा आपण एका नव्या इथं स्थूल वाचन जो आपला घटक आहे किंवा भाग आहे तो पाहणार आहोत स्थूल वाचनाचा, ठीक आहे. नाव आहे बघा, वेगळंच नाव आहे, तुम्हाला लक्षात येणारच आहे. मणक्या पेरेन लागा. तुम्ही म्हणाल अरे मणक्या पेरेन लागा म्हणजे काय? तर मुलांनो, मूळ ही जी कविता आहे ती बंजारा भाषेतली आहे. म्हणजे बंजारामध्ये मणक्या पेरेन लागा. मग आपल्या मराठी भाषेमध्ये काय म्हणतात? माणसं पेरायला लागू. आता माणसं पेरायला लागू म्हणजे बियाणं पेरलेलं बघतोय आपण. आता का माणसं नेऊन पेरायची का शेतामध्ये? नाही. तर बघा काय असेल या कवितेतून, सुंदर संदेश काय दिला असेल आपण ते आता पाहूयातच. प्रथमतः आपण जी लेखिका आहे बघा, वीरा राठोड ही लेखिका आहे. मणक्या पेरेन लागा बंजारा भाषेमधली, ठीक आहे. त्यांचा परिचय करून घेऊयात. जन्म 1980, ठीक आहे. बघा आता आधुनिक काळातील कवी सेन साई वेस ही बंजारा भाषेतील प्रार्थना व पिढी घडाएरी वाते हा बंजारा बोलीभाषेतील कविता संग्रह प्रकाशित. सगळे शब्द बंजारा भाषेतील आहे, त्यामुळे तुम्हाला ते वेगळेच वाटणार आहेत, ठीक आहे. त्यांच्या पहिल्याच कविता संग्रहाला दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीचा राष्ट्रीय साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2015 साली मिळाला आहे. सामाजिक कार्यात सहभागी होऊन मानवतावादी दृष्टीने भटके, विमुक्त, वंचित, दलित यांच्या प्रश्नांवर त्यांनी लेखन केलेले आहे. त्यांच्या बंजारा भाषेतील मणक्या पेरेन लागा या कवितेचे बघा विनायक पवार यांनी मराठी भाषेत रूपांतर केलेले आहे. म्हणजे काय बंजारा भाषेतल्या आता कविता तुम्हाला शिकायची नाही आहे मुलांनो, लक्षात आलं असणार आहे. आपल्या मराठी भाषेमधून ही कविता शिकायची आहे आणि त्याचं रूप म्हणजे हे जे अनुवादन केलेलं आहे किंवा रूपांतर केलेलं आहे ते कोणी? विनायक पवार यांनी. कवीला व्यक्त होताना भाषेचा अडसर नसतो. बी मातीत पडून तिचं झाड होईपर्यंतचा प्रवास सांगताना माणसं पेरायला हवीत हा विचार कवितेतून व्यक्त झाला आहे, ठीक आहे. पुढे बघा, हे नंतर आपण सांगूच. म्हणजे माणसं पेरायला लागू या शीर्षकामधून विनायक पवार या कवींना काय सुचवायचं आहे त्याचा भावार्थ आपण सांगूयातच नंतर, ठीक आहे. कवी अभिव्यक्त होत असताना, ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना बघा, सुंदर विचार मांडत असताना त्यांच्या कविमनावर झालेले भाषिक संस्कार व त्यांची उपजत प्रतिभा यांचा कस लागत असतो, ठीक आहे. विद्यार्थ्यांनी आपापल्या परिसरात बोलल्या जाणाऱ्या भाषेतून अभिव्यक्त व्हायचं आणि सहज व सोप्या पद्धतीने एखाद्या विषयाची काव्यरूपात गुंफण करायची. या उद्देशाने या कवितेचा समावेश करण्यात आला आहे. म्हणजे आपण ज्या बोलीभाषेत बोलतोय बघा, मराठी भाषा असेल तर बंजारी आहेच, कोकणी असतेच, अनेक आपल्या बोलीभाषा आहेत, बरोबर आहे. आपण ज्या बोलीभाषेमध्ये बोलतो तर त्या बोलीभाषेमध्ये जो कोण म्हणजे कविता लिहित असेल बघा, त्याला सुचत असेल त्यानं काय करायचं आहे, एखाद्या विषयाची काव्यरूपात गुंफण करायची. हा उद्देश दिलेला आहे या कवितेतून, ठीक आहे. आता बंजारा ही एक मराठीची एक वैशिष्ट्यपूर्ण बोली आहे. ही बोली महाराष्ट्राच्या विदर्भ प्रांतात बोलली जाते. मराठीची
हीच एक वैशिष्ट्यपूर्ण बोली की जी कुठं बोलली जाते? विदर्भ प्रांतात, यवतमाळ, अकोला आणि वाशिम जिल्हे, तर अमरावती व बुलढाण्यातील काही जिल्ह्यांमध्ये ही बोलीभाषा बोलली जाते. ठीक आहे. या भाषेतील सगळ्यात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे काय? तर या भाषेवर हिंदी व गुजराती भाषेचा प्रभाव आहे. छेई, छू, छेनी ई अशी गुजराती भाषेच्या प्रभावाने आलेली क्रियापदे या बोलीभाषेत दिसून येतात. शिवाय या बोलीचा स्वतंत्र शब्दकोशही आहे. ठीक आहे. तर बघा, मूळ बंजारा बोलीभाषेतील ही विरा राठोड यांची कविता आहे. बीजाचे म्हणजे बी बघा, याचे मातीशी घट्ट नाते जडते, त्यातून झाड रुजते. हा बीजापासून सुरू होणारा झाड होईपर्यंतचा प्रवास कवितेत वर्णिलेला आहे. बीजासारखी माणसे पेरूयात म्हणजे माणुसकी रुजेल ना. काय पेरायचे? चांगली माणसं पेरूयात म्हणजे माणुसकी निर्माण होईल, माणुसकी रुजेल, असा आशावाद यातून व्यक्त झालेला आहे. म्हणून म्हणे ना, माणसं पेरायला लागू. बरोबर आहे. तर चांगले विचार इथं पेरूयात म्हणजेच पुढं त्याचं फळ चांगलं मिळेल. ठीक आहे. तर आता आपण बघूया. प्रथमतः इथं बंजारा भाषेमध्ये विरा राठोड यांनी जी कविता दिली ती वाचूयात. एक बी जमीम गडचं, जमिती ओरो नातू जुडचं, धूळ ओन लगाडछ जीव, आसो काही घडचं. आता इथं पण शब्दांचे अर्थ मुलांनो काय आहे? जमीन म्हणजे जमीन, गडचं पडत, बघा, पुन्हा ओरो त्याचं, नातो म्हणजे नातं, जुडचं जडतं. ठीक आहे. लगाडछ घट्ट घट्ट, बघा, आसो अशी, काही म्हणजे काय, घडचं म्हणजे घडतं. पाणी पावस, उंदाळो वरसाळो, आंधी आंघोळो, दुष्काळे ती लढचं. म्हणजे काय? तर पाऊस, उंदाळो वरसाळो ऊन वारा, आंधी म्हणजे वारं, आंघोळो वावधान, बघा, लढचं म्हणजे लढणे. ठीक आहे. एक दण वोनं झाड करणच छोडचं चालो, आपण बी मणक्या पेरेन लाग जावा. बघा मुलांना, तुम्ही सुद्धा वाचून बघा ही कविता. ठीक आहे. तर करणच म्हणजे करूनच, छोडचं सोडूनच, आपण सुद्धा मणक्या माणसं, पेरेन पेरायला, लाग जावा म्हणजे लागून. आता आपण मराठी भाषेमध्ये पाहूयात. विनायक पवार यांनी हे लिहिलेली म्हणजे याचं रूपांतर केलेलं आहे. ठीक आहे. एक बी मातीत पडतं, मातीशी त्याचं घट्ट घट्ट नातं जडतं, माती त्याला लावते जीव, अशी काय घडते? ऊन वारा, पाऊस पाणी, वारं वावधान, दुष्काळाशी लढते, एक दिवस त्याला झाड करूनच सोडते. चला आपणही माणसं पेरायला लागू. म्हणजे एक बी मातीवर पडतंय, बघा, मातीशी त्याचे घट्ट नातं जडतंय, मायेचं नातं जडतंय. एक बी मातीत पडतंय, मातीशी त्याचं घट्ट घट्ट नातं जडतंय. बघा, बी मातीत पडते, साहजिकते त्यात मुरतंय, रुजतंय, त्यातून नवीन पालवी फुटते. बघा, म्हणजे मातीशी त्याचं घट्ट घट्ट नातं, मायेचं नातं जडतंय. माती त्याला लावते जीव, माती त्याला लावते जीव, अतूट माया करते त्याच्यावर. बघा, अशी काय घडतंय? म्हणजे कशात जीव लावला जातोय? तर ऊन वारा पाऊस पाणी, वारं वावधन, दुष्काळाशी लढते. म्हणजे माती बीजावर अशी अतूट माया करते की ऊन असू दे, वारा पाऊस पाणी, बघा, वारं वावधान म्हणजे वादळ, यांच्यापासून त्याला न जुमानता हे सर्व सोसून दुष्काळाशी सामना करून त्या बीजाचे झाडात रूपांतर करते. बघा, माती काय करते? सगळ्यांशी लढते आणि त्याचं रूपांतर कशात करते? एक दिवस त्याला झाड करूनच सोडते, म्हणजे झाड बनवते. म्हणजे एवढी संकटं येत आहेत, म्हणजे चांगलं बनायचं असेल, चांगलं काही शिकायचं असेल तर संकटं येतातच. पण ती त्या संकटांना न घाबरता, न जुमानता
बघा ती कशा पद्धतीनं त्या समस्यांवरती उपाय शोधून पुढं जाता येईल हेच सांगितलेलं आहे मुलांना. ठीक आहे. म्हणजे बीजाचे झाड होईपर्यंत घेते की नाही माती काळजी, तसंच आपले सुद्धा पालक, आता आपण बीज आहे, आपलं रूपांतर आता इथं झाड होईपर्यंत इथं कोण काळजी घेतं आहे? आई काळजी घेते. मग कवी म्हणतात चला आपण माणसे पेरूयात. म्हणजे आपल्याला सुद्धा एक माणूस बनवण्यासाठी आई वडील किती कष्ट करत असतात. मग माणूस जर आपल्याला बनवलं असेल तर त्यातली माणुसकी आपण जपूयात. कवी म्हणतात चला आपण माणसे पेरूयात, माणसाचे बी पेरूयात, बीज पेरूयात, म्हणजे त्यातून मानवतेचे झाड निर्माण होईल. बघा आता मुलांनो, काय आहे माणसं पेरायला लागू या म्हणजे शीर्षकातून कवीला काय अभिप्रेत आहे? तर बघा, कवी वीरा राठोड ह्या ज्या आहेत त्यांनी मणक्या पेरेन लागा या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे? बीज व माती यांचा जिव्हाळ्याचा स्नेहभाव व्यक्त केलेला आहे. माणसे पेरण्याचा बहुमोल सल्ला दिलेला आहे. त्यांनी माती व बीज यांच्या प्रतीकांमधून एक सुंदर विचार मांडला आहे. एका चिमुकल्या बीजामधून झाड होईपर्यंतचा प्रवास माती ममतेनं जोपासते. बरोबर आहे. बीजाचे झाड करण्यात तिच्या जन्माचे सार्थक आहे. त्याचप्रमाणे या समाजाच्या मातीत माणसे रुजवली व त्यांच्यावर चांगले संस्कार केले तर त्यातून चिरंतन माणुसकी निर्माण होईल. हा आशय या कवितेतून अभिव्यक्त होतोय. ठीक आहे. माणसे पेरणे काळाची गरज आहे. का बरं काळाची गरज आहे? बघतोय आपण समाज पोखरलेला आहे. समाजामध्ये भ्रष्टाचार, दैन्य, दारिद्र्य, अंधश्रद्धा हे सगळे घटक म्हणजे वाढीला लागलेले आहेत. माणुसकी लयाला पोचत आहे, कोणी कोणाला विचारत नाही. अशा या आधुनिक काळात बघा माणसांवरती चांगले संस्कार झाले पाहिजेत, माणुसकी निर्माण झाली पाहिजे. म्हणजे माणुसकी पेरणे म्हणजेच विवेकी माणूस निर्माण करण्याची आजच्या काळाची गरज आहे. हेच मुलांनो या ठिकाणी सांगितलेलं आहे. माणूस पेरा माणुसकी उगवेल. म्हणजे मातीत बीज पेरलं की मातीच्या कष्टातून मायेतून झाड होतं तयार. मग माती त्या बीजाला बघा सगळ्या नैसर्गिक आपत्तीपासून वाचवते, दुष्काळाशी लढते आणि त्याची काय करते? काळजी घेते. आणि त्यातून नंतर मग त्याचं काय रूपांतर होतं? बीजाचं कशात रूपांतर होतं? झाडामध्ये. मग त्याचप्रमाणे बघा आता काय होतं आहे? त्याचप्रमाणे आजच्या मूल्यहीन समाजामध्ये म्हणजे कोणी कोणाला विचारत नाही, कसंही बोलते, कोण कोणाचा आदरभाव ठेवत नाही, उद्धट बोलणं वाढलेलं आहे. मग अशा या मूल्यहीन समाजामध्ये चांगल्या संस्काराच्या मातीत जर माणसांना पेरलं तर त्यातून काय तयार होईल? माणुसकीचा एक सुंदर वृक्ष उभा राहील. अशी आशादायक बघा भावना या विधानातून म्हणजेच माणूस पेरा माणुसकी उगवेल या विधानातून म्हणजे व्यक्त झालेली आहे. नवविचारांच्या नवसमाजात माणुसकीला बहर येईल, मानवजात सुखी होईल असा सर्जनशील आशय यातून म्हणजे दिलेला आहे. ठीक आहे मुलांनो, तर अतिशय सुंदर अशी ही कविता आहे. मी तुम्हाला आता समजलं असणार आहे की माणुसकी पेरणे काळाची गरज का आहे, माणसं पेरायला लागू या शीर्षकातून नेमकं काय सुचवायचं आहे बघा तुम्हाला समजलेलं असणार आहे. इथं कवितेची ही मध्यवर्ती कल्पना दिलेली आहे बघा, ती वाचून घ्या. कवितेचा इथं भावार्थ दिलेला आहे, तो बघून घ्या मुलांनो. छोटी कविता आहे, भावार्थ छोटा, पण त्यातून म्हणजे आशय मोठा आहे. बरोबर आहे. आपल्याला भरपूर काही त्यातून कळतंय, समजतंय. ठीक आहे. वावधान म्हणजे इथं वादळ बघितलेलं आहे. नाते जडणं, अतूट भावबंध निर्माण होणं, जीव लावणं, अत्यंत माया करणं. वाक्प्रचार किती आहे? 2. वाक्यात उपयोग करा मुलांनो त्याचे. ठीक आहे. नंतर बघा आणखीन मी तुम्हाला इथं वेगळ्या म्हणजे नोट्समधून ही माहिती दिलेली आहे, तीही बघून घ्या. कारण कवितेची माहिती इथं जादा माहिती मिळणं फार महत्त्वाचं असतं. बघा काव्य परिचय आहे, बंजारा बोलीभाषेचा इथं परिचय केलेला आहे. मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे सगळं. बघा इथं आपल्या बंजारा भाषेत जी कविता आहे त्यातल्या ह्या शब्दांचे हे अर्थ सगळे बघून घ्या. ठीक आहे. नंतर भावार्थ आणखीन वेगळ्या
बघा इथं म्हणजे नोट्स दिलेले आहेत मी तुम्हाला इथं वेगळे, की मानवता माणुसकी नष्ट होत चाललेली आहे. मग आजच्या काळात ही प्रस्तुत कविता अत्यंत बोधप्रद आहे. उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला हे उपयोगी पडेल मुलांनो. ठीक आहे. केवळ माणसाचं शरीर मिळालं म्हणजे तो माणूस नाही, तर प्रत्येक माणसात माणुसकी पाहिजे, मानवता पाहिजे, मानवाबद्दल प्रेम पाहिजे, आपुलकी जिव्हाळा पाहिजे, बघा तर तो माणूस. म्हणूनच प्रतिकात्मक भाषेत कवी वर्णन करताना काय करतात, मनुष्याच्या मन अंतःकरणरूपी जमिनीमध्ये आपण प्रेमाचं, आपुलकीचं, माणुसकीचं बीज पेरूयात. म्हणजे आपण कुठलं बीज पेरायचं आहे, आपुलकीचं, माणुसकीचं, प्रेमाचं. जेव्हा त्याचं या जमिनीशी घट्ट नातं तयार होईल, म्हणजेच हे बीज खोलवर रुजेल, तेव्हा त्यातून जे रूप बाहेर येईल ते कसं असणार आहे, सुंदर असणार आहे. मग बघा त्यासाठी बीजाला राग, द्वेष, अहंकार, मत्सर अशा प्रकारच्या वादळ वाऱ्यांशी, ऊन पावसाशी सामना करायला लागेल. म्हणजे वरील प्रकारचे सगळे दुर्गुण आपल्या मनातून निघून जातील आणि बघा प्रेम, आपुलकी, जिव्हाळा निर्माण होईल. माणुसकी बघा या ठिकाणी निर्माण होईल. म्हणजेच काय तर त्याचं एका मोठ्या माणुसकीच्या वृक्षात रूपांतर होईल. असं या ठिकाणी जर घडून आलं तर सगळीकडे आनंदाचं बघा सुखाचं साम्राज्य पसरेल. ठीक आहे मुलांनो. म्हणजे माणसं पेरणं म्हणजेच मानवतेचे, माणुसकीचे गुण प्रत्येक माणसाच्या मनामनात रुजवणे, हा संदेश या कवितेतून दिलेला आहे. म्हणजे केवढीशीच कविता आहे, म्हणजे तेवढंसं वाचल्यावर आपल्याला असं वाटेल की मातीत तेवढंच बीज पेरायचं आणि त्याचं रूपांतर झाडात होतं. पण ती प्रतीकं वापरली आहेत. अर्थात खऱ्या अर्थानं कवीला काय सुचवायचं आहे, तर कुठलं बी इथं पेरायचं आहे, माणुसकीचं बी म्हणजे आपुलकी, प्रेम, माया, बघा हे याचं बीज पेरायचं आहे. तर त्याचं मोठ्या वृक्षात म्हणजेच माणुसकी या वृक्षामध्ये रूपांतर होणार आहे. ठीक आहे. तर अतिशय सुंदर अशी कविता आहे. बघा तुम्ही इथं जो काही स्वाध्याय दिलेला आहे म्हणजे धड्याखालची कृती आहे, ही कृती तुम्ही सोडवून घ्या मुलांनो. ठीक आहे. काय सांगितलं आहे, पहिलं सहसंबंध स्पष्ट करा. बीचे झाड होणे माणसाचे, माणूस पण जागे होणे. बीचे झाड होणे कसं होतं, बीचं झाड कधी कसं होतं बघा, बीज पहिल्यांदा बी पेरायला लागतं, मग माती ते जोपासताना झाड होतं. ठीक आहे. म्हणजे बी याचं झाड होण्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बीज पहिली, दुसरी माती जोपासणं आणि झाड होणं, आणि माणसाचे माणूस पण जागे होणं. याच्यामध्ये पहिल्यांदा माणूस, मग प्रगल्भता आणि तिसरं माणुसकी. ठीक आहे. इथं बघा 3 प्रश्न दिलेले म्हणजे कृती दिलेल्या आहेत, त्याही व्यवस्थित 8 ते 10 ओळीमध्ये स्वमतं लिहा मुलांनो. ठीक आहे. उपक्रमामध्ये सुद्धा बघा इथं काय दिलेलं आहे, वाचून घ्या मुलांनो. हे सुद्धा वाचायला हवं आहे, विचारांचं संतुलन हवं आहे, असा विषय आहे बघा. अतिशय सुंदर अशा गोष्टी यातून आपल्याला समजतात. ठीक आहे. तर म्हणजे एक चांगली कविता आपल्याला इथं वाचायला मिळालेली आहे, शिकायला मिळालेली आहे. बरोबर आहे. तर तुम्ही धड्याखालचा म्हणजे या कवितेखालचा स्वाध्याय तर सोडवाच बरोबरीनं. याच्यासोबत आम्ही तुम्हाला जो स्वाध्याय दिलेला आहे तोही सोडवून आम्हाला पाठवा. ठीक आहे. थांबूयात या ठिकाणी.